हाय सगळ्यांना. तर आता बघा दुपारचे 3 वाजून गेल्यात आणि चला म्हणलं थोडंसं तुमच्या संग गप्पा मारत. सकाळपासून काय व्हिडिओज घेतला नाही, किचनमधनं काय सुरुवात केली नव्हती, काय नाही. आणि जरा अंगामध्ये कणकण होते त्याच्यामुळे काय व्हिडिओज घेतला नाही. तर आता म्हणतात कमेंट येतात बघा परत, व्हिडिओ घेतला ना आता कुठून आला. त्या व्हिडिओ घेण्याला आणि ह्या व्हिडिओला बोलून घेण्याला फरक आहे, त्याच्यामुळे सांगावं म्हणलं तुम्हाला. कशाला साखर ती तोंडी धुजा, कशाला साखर खातोय एवढा उन्हात अनात पोरग बाहेर खेळतोय, काळ भंगार तोंड करून आलंय. बघ त्या अवतार कसला झालाय, पारूस असल्यासारखं दिसायला लागलाय. तू जा हात पाय धु, साखर कशाला खातोय, जेवण केलंय ना आता. तर तुम्हाला तर माहितीच आहे बघा, भाऊ आलता माझा त्या दिवशी आणि त्याला वाटलं होतं आपण सगळे संगड जावं यात्रेला. थोडीच घे सांडल साखर तिकडे न्यायचा किचन कट्ट्यावर. त्या आशेने आलता दाजी दिदी सगळे पोरं हे आम्ही मिळून जाईन म्हणून. पण कशाचं काय सगळा पचकाच होऊन बसला. ह्यांनी म्हणलं नको आणि रातूला जा म्हणलं होतं, ह्यांनी ओमला नको म्हणलं होतं. पण रातू काय नको म्हणायला लागली ती. मग तिला वाटलं पप्पा येतात का नाहीत परत मला घेऊन जायला, ते दिवसासारखं एक एक दिवस पुढं ढकलत्यात म्हणून काय रातू गेलीच नाहीत. तो चल म्हणला तरी. आणि सकाळी पण बघा पूजाचा पण फोन आला होता, काल आलता, आज सकाळी सारखी फोन करते कधी येणार कधी येणार. तिला एक आशा लावून ठेवली ह्यांनी, येतो आज 3रा दिवस आहे यात्रेचा. तर ह्यांनी अजून येतोच करतात बघा, येतो येतो असं म्हणतात सारखं. दम भरल्याने होते बघा म्हणून शब्द चुकायला लागलं. सॉरी बरं का. नाही तर म्हणतात आरू तर बोलते काय चुकून झालं काय, असं आवरून काय जाणून बुजून आरू तर बोलले नाही, शब्द गेला चुकून बघा. म्हणजे त्यांच्या भाषेत येतो करतात. तर आज ह्यांनी जायचं होतं जरा बाहेर आणि मग तिला म्हणलं होतं मी जाता जाता सोडतो पोरांना ह्यांना. तिला म्हणलं बरं का, मला तर काय माहीत नाही, मी आंघोळीला गेलं तर सकाळी तेव्हा बोलणं ऐकलं त्यांचं. आणि अजून ह्यांनीच घरी आलं नाही तर फोन करते येतो म्हणलं जेवायला. फोन करते उचलत नाहीत, कधी कधी उचलतात. एकदा उचललं जेवायला येतो म्हणलं, अजून तर आलं नाही. 3 वाजून गेला तरी. सकाळी चहा चपातीचा नाश्ता करून गेलते ह्यांनी बाहेर. ह्यांना जायचं बाहेर, मग सोडतो म्हणलं होतं. मला नाही म्हणलं आवर, तिला म्हणलं होतं सोडतो म्हणून. तर तिला आशा लागली राधू येईन, ओम, दुर्गा दिदी येईन. मला दिदी म्हणते ना ती, मग येईन ती वाट बघत बसली, सारखी फोन करते. मी म्हणलं बघू आता, तू काय वाट बघू नका, ह्यांनी आलं तुला सांगते म्हणलं, फोन करून सांगते म्हणलं. तर असलं वारं सुटलं ना, ऊन तर लय लागतंय बघा. काय झालं दुर्गा? आणि या पोरांनी एक मला लय वैताग दिला, वैतागून गेलाय माझा जीव. तर हे राधा ओम आणि ते भांडणं करतात. आणि ओम दुर्गाला पण हाणतोय अधून मधून. काय करावं ह्या लेकरांना. ही सुट्टी लागली ना, गपगुणाने राहत नाही तर गपगुणाने खेळत नाही तर. काय ग दुर्गा, ते कपाट लाव. ओम नुसती आपली कवंडाळी कशी करतात तशी करतात बघा. आता जाऊ द्या, नाव नाही घेत त्याचं. मग का झालं चालू. ओमा हाणचीन तिला, मग असतो तिला हाणलंय. मग असे काय म्हणतात तिला तू? काय असत ते तोड तू म्हणलं की तुला चाकी आंघोळ करू. कशाला आंघोळ करू, आयरी कमीच आहे कपडे झालं सारखे आहे का नाही. मग अशीच कपड्याचा ढिगारा धुतलाय, लगेच आंघोळ करू म्हणतोय उन्हात आणायचे थंड पाण्यानं. जा जा तिकडे टीव्ही बघ जा पर. काय नाही बघा, नुसतं ह्यांनी उन्हात आणत काम 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 करतात सारखं. कामच करत बसतात सारखं सारखं. असलं ऊन लागतंय तरी दम भरतोय उन्हात गेल्यावर. किती त्रास होतोय काय काय जणांना तर आजकाल. ऊनच असलं लागतंय, लय प्रमाणात ऊन वाढलंय. का म्हणतोय ओम दुर्गा हाय का? ए दुर्गा, तिने दिसणं हाणला तुला मोठ्याने, जरा सपका लावला त्याने कळलं का तुला? चल तिकडे टीव्ही बघ. तर टीव्ही बघते ना, उठ इकडं. तू तरी कुठं लय शहाण आहे, हो इकडं. भांडणं करतात, हाणामारी करतात आणि इकडे परत टीव्ही लावतात, टीव्ही बघतात. इकडं लावली गौरीची मालिका, सावली होईल सुखाची ही मालिका लावली बघा. राधू बघते तिकडं. आणि राधूने मगाशी फरशा पुसून घेतला, असला पसारा केलता पोरांनी. सगळ्या सोप्याच्या उशा हे सगळ्या खाली घेतल्या, त्या कवर खाली घेतलं होतं दोन्ही पण. मग त्यांना मी खोटं बोलले. मी आज सकाळी 2दा स्वयंपाक केला, सकाळी पण चपात्या केल्या
आणि मग अशी 1 वाजता पण चपात्या केल्या बघा. त्या टायमाला म्हणलं पोरांना, ऐकतच नव्हती. म्हणलं अगं घरी माणसं यायच्यात. ओमला म्हणलं तुझं तू पसारा आवर म्हणलं, उषा ज्यांनी घेतल्या त्यांनी आवरून ठेवायचं म्हणलं. सोप्याला सगळ्या उषा जिथल्या तिथं लावून घ्यायच्या ठेवून. मग ती ओम म्हणला मी नसतो करत. मग मी सांगितलं ओमला, राधूला वाटलं मी तिलाच सांगितलं. मग राधू उठली, त्या उषा सगळ्या ठेवल्या जिथं होत्या तिथं. कवर हातरलं, झाडून काढलं तिनं, फरशा पुसल्या, किचन पण पुसलं तिने आणि हॉलमधली पण फरशी पुसली बघा. सगळं स्वच्छ करून घेतलं. तिला म्हणलं अगं नको काय करत पुसू, तुला फरशी पुसाय नाही लावली म्हणलं. तिच्या मनानेच पुसली तिने. ती म्हणली मी पुसते ना, आता माणसं यायच्यात ना घरी. मी म्हणलं नाही द्यायची, खोटं बोलले म्हणलं, लय पसारा घालायला लागला म्हणलं तुम्ही. सगळं जिकडं तिकडं काय पण फेकून दिलं होतं. मग राधाने घर आवरलं, तेव्हापासून ते घर चांगलंच राहिलं या. हा मोबाईल का गुतायला लागला काय माहिती बघा. आता ह्यांनीच कधी येतात काय माहिती. आणि 2-3 दिवस झाले ह्यांनी तर काय करतात, उन्हाने पण त्रास होतोय ना. आता त्यांना पण जीव आहेच की एवढा तेवढा. पण असं फोन वेटिंगला फोन कॉल पडतात. काही लेकरं मग थोडा वेळा घरी येऊन लोळतात बघा, 5-10 मिनटं लगेच कॉलवर कॉल येतात. मग त्यांना पण लय त्रास होतो बघा उन्हाने ह्याने. आता सारखं उठल्यापासून संध्याकाळपर्यंत उन्हात पळायचं ते सुखाचं आहे का. मग ते घाम होतोच की, एवढं ऊनच कसलं लागतंय. पण त्यांना आरामच करायला भेटत नाही. लगेच माणसं येऊन थांबतात इकडं तिकडं. मग त्यांना जावं लागतं. आज तर एकदा पण आलं नाही तर इथल्या इथं तर एकदा येऊन जातात, पाणी पिऊन जातात, थंड पाणी पितात. पाण्याची बॉटल पण संगत घेऊन जात नाही तर. आज तर एकदा पण आलं नाही तर म्हणत होतं मला जायचं आहे तिकडं, जरा बाहेर जायचं होतं त्यांना. मग तिकडं गेल्यात काय माहिती. मी मागाशी फोन केला 1-2 तासापूर्वी, 2-2.5 तास झालं. मला म्हणलं होतं येतो घरी, पण अजून तर काय आलंच नाही. तर आता मागाशी पण फोन केला तर व्हिडिओ घ्यायच्या आधी, फोनच उचलला नाही त्यांनी. जाऊ द्या आता काय करता. मी पण लोळली होते, कपडे हे धुवून. मला लय दम भरत होता सकाळपासून. उठत बसत आपलं काम केलं, काय झालं कोणास ठाऊक. आणि रात्री मसाला टाकायला गेलो आम्ही. काल 1 तारीख होती आणि काल होता कामगार दिन बघा. त्याच्यामुळं सगळं सुट्टी होती, माहीतच नाही आम्हाला. आम्ही रिटर्न मसाला घेऊन महागारी आलो. मग महागारी आलो, मसाला घरात ठेवला आणि मग मुलांना बाहेर घेऊन गेलो होतं. पोरांना आईस्क्रीम चारले खायला. आणि तो पण थोडा व्हिडिओ आहे, आता बघू संध्याकाळच्या व्हिडिओवर टाकते मिसळून. किती 1 मिनिटाचा पण नसेल तो व्हिडिओ, म्हणून आता काय ह्याच्यामध्ये काय मिसळत नाही. आणि मी टाकलं आज दही करायला. आज दूध बघा शिल्लक होतं कालचं. चहा हे काही जास्त करत नाही, त्याच्यामुळं दूध राहतंय भरपूर. ह्याच्यामध्ये भाजी, रात्रीची भाजी तशीच पडली, टाकून द्यायची बारी आली. एवढं महाग सामान झालं, शेंगदाणं साखर हे तर. मग काय करता, रात्री शंभू जेवलं नाही, ह्यांनी जेवलं नाही, पोरं पण जेवले नाही. तर आधीच जेवण करून बसली होती. मला 6 वाजता जिथं 2 भाकरी करत होते तिथं मी 3 भाकरी केल्या. त्या 3च्या भाकरी तशात 8च भाकरी शेळ्या राहिल्या. भाकरी बघा मी अर्धी खाल्ली त्यातली बाहेरनं आल्यानंतर. ह्यांनी पण जेवण करून आलं ते बाहेरनं. म्हणलं होतं मी नाही जेवणार, पण म्हणलं आपलं खातं माणूस एकामेकाच्या नाणे घासभर म्हणून 3 भाकरी केल्या त्या. थोडंसं फारकुसं दामटा 3 म्हणजे 3 करू नये म्हणून त्या भाकरी तशाच. सकाळी चपात्या केल्या, परत दुपारी केल्या, संपल्या म्हणून. आणि इथं बघा मटकीची भाजी बनवली होती. मुलांनी जेवण केली 1-2दा आणि मटकी थोडीच होती म्हणून त्यात बटाटा चिरून टाकला होता. आणि ह्यांनी काय जेवण करायला आलेच नाही तर असं द्या आता काय करता. ह्यांच्यासारखी कामं बघा कोण करत असलं तर तुम्हाला पण माहीत असेल, त्यातनं काय टाईमच भेटत नाही. असले कामं कुठं ते प्लॉटिंगचं हे करतात ना, तुम्हाला तर माहितीच आहे. त्यातनं वेळच भेटत नाही. कुठं जायचं म्हणलं, कुठं गावाला, कुठं यात्रेला, पाहुण्याला तर जायलाच भेटत नाही बघा. ते काम 24 तास रात्रंदिवस चालू असते. रात्रीच्या 11 वाजला तरी ह्यांना फोन येतात, बाहेरच असतात कवरच्या कवर. बेकार काम आहे बाबा हे असलं. मग वारं तर किती सुटलं, कपडे पण सगळे खाली पडतात. धुतलेले कपडे सगळे मातीत पडतात. वारं कसलं वारं सुटलं. आता हे कपडे बाहेर आहेत ते आणून टाकावं लागतात घरात. घड्याळ घालते ठेवते. पातळ कपडे लगेच वाळतात, 1 तासात वाळून निघतात नुसतं हवेने ह्याने. उन्हाची पण गरज नाही, एवढी गरमी डेंजर आहे.